नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलवरती मी श्रीकांत शर्मा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळू शकते। तर या ठिकाणी आज पाहू शकता की ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळू शकतात। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी, त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये झेंडूला दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटी पाहू शकतो तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः शेवंतीसाठी 40 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर शेवंतीची क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या बागेश्री शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता तर आवकही आपल्याला पाहायला मिळते, तर शेवंतीचे दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटीनुसार मोठ्या प्रमाणावरती आवक ही वेगवेगळ्या कलरमध्ये पाहायला मिळते, तर दरामध्ये मोठी घसरण जरबेरासाठी झालेली पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या जरबेरासाठी साधारणतः उच्चांकी दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः जरबेरासाठी 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। एका बंचमध्ये आपल्याला 10 स्टिक पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात। पिंक डीजीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर ब्ल्यू डीजी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते ब्ल्यू डीजी तसेच पिंक डीजीसाठी उतरलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दर पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावर पाहायला मिळतो। तर साधारणतः सनफ्लावरसाठी एका बंचमध्ये 5 स्टिक पाहायला मिळतात। तर 5 स्टिकसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर पुन्हा एकदा सनफ्लावरचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये पूर्णपणे कमी झाल्यामुळे दर जे आहे ते फुलांसाठी कमी झालेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर जिप्सोफिलाची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 30 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून जिप्सोफिलासाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते पूर्ण उतरलेले पाहायला मिळतात। गुलाबाची क्वालिटी पाहू शकता तर एका बंचमध्ये आपल्याला 20 स्टिक पाहायला मिळतात। तर गुलाबाच्या क्वालिटीनुसार दर जे आहे ते पूर्ण उतरलेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर जे आहे ते गुलाबाच्या एका बंचसाठी पाहायला मिळते। तर एका बंचमध्ये आपल्याला 20 स्टिक पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार दर जे आहे ते पूर्ण उतरलेले पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापासून तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते उतरताना पाहायला मिळतात। आस्टरची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या आस्टरसाठी दर जे आहे ते 80 ते 100 रुपयापर्यंत पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापासून आस्टरसाठी दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आस्टरसाठी दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गुलछडीसाठी उच्चांकी दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत किलोसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून गुलछडीसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर गुलछडीचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। गुलाब पाकळीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाब पाकळीसाठी दर जे आहे ते 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर जे आहे ते गुलाब पाकळीसाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये उतरलेले पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 5 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत पासलीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण पासलीसाठी देखील झालेली पाहायला मिळते। पंढरपुरी तसेच कापरी फुलांची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी
20 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. पर्पलची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 80 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पर्पलसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये घसरण पर्पलसाठी पाहायला मिळते.